गणपतीचा अभिषेक कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। तुम्ही अशा प्रकारे गणपतीचा अभिषेक चतुर्थीला, गणेश जयंतीला किंवा कोणत्याही मंगळवारी तुम्ही हा गणपतीचा अभिषेक असा या पद्धतीने करू शकता। मी माझ्या घरचा देवघरातला गणपती घेतलेला आहे। आता मी अभिषेक कसा करायचा हे तुम्हाला सांगते। आता अभिषेकीमध्ये पाणी घेतलेलं आहे बघा, या पद्धतीने आता आपल्याला अभिषेक करायचा आहे। अशी मी धार जी आहे ही गणपतीवर अशी या पद्धतीने तुम्हाला सोडायची आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः। गणपतीचे 5, 11 किंवा 21 पाठ हे तुम्ही इथे अथर्व शिष्याचे करू शकता। गणपतीची कुठलीही सेवा ही निस्वार्थ आणि प्रेमाने केली तर परमेश्वरापर्यंत नक्की पोहोचते। तर शांततेने जर व्यवस्थित अभिषेक करून हे पाठ केले तर कुठल्याही प्रकारची इच्छा असो ही पूर्ण होतेच होते। जे उरलेलं जल तुमच्या अभिषेकीमध्ये राहील तर ते श्री गणेशाय नमः म्हणून सर्व गणपतीच्या अंगावरती, गणपतीवरती टाकून द्यायचं आहे, सोडायचं आहे तुम्हाला। ठीक आहे। श्री गणेशाय नमः। आता आपण पंचामृताने गणपतीला स्नान घालू। गणपतीचा मी नैवेद्य केलेला आहे। गणपतीसाठी लाडू आणि मोदक केलेले आहे। साधा सरळ स्वयंपाक केलेला आहे। आता इथे आरती अशी पेटवलेली आहे। तर आता आपण अभिषेक झालेला आहे गणपतीचा, त्यानंतर गणपती बाप्पाला अक्षदा वाहून झालेल्या आहेत। अभिषेक झाल्यानंतर इथे आपल्याला अशी गणपतीची व्यवस्थित आरती करून घ्यायची आहे। कर्पूर गौरम कर्णावतार